उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्या होत्या. पूजा माहेरी जाण्याची तयारी करत होती. ती कपडे आवरत होती आणि बॅग पॅक करत होती. तेवढ्यात सासूबाई खोलीत आल्या आणि म्हणाल्या, "सुनबाई, आईकडे जातेस का? सगळं ठीक आहे ना?" पूजाने हसून उत्तर दिलं, "हो आई, सगळं ठीक आहे. माझ्या लहान बहिणीचा वाढदिवस आहे म्हणून तिची भेट घ्यायचं ठरवलं. मुलांच्याही सुट्ट्या आहेत म्हणून काही दिवस तिथेच राहीन." सासूबाईंचं लक्ष सामानाच्या ढिगावर गेलं. त्यांनी बुवा उंचावत विचारलं, "एवढ्या सगळ्या बॅगा का? कुठे काही जास्तच तर नेत नाहीयेस ना?" पूजाने प्रेमाने सांगितलं, "आई, यामध्ये काही माझ्या लहान बहिणीचे आवडते कपडे आहेत. यावेळेस ठरवलंय की तिला वाढदिवसाला काही भेटवस्तू द्यावी." सासूबाई म्हणाल्या, "सुनबाई, हात आवरत चालायला शिका. हे पैसे झाडावर थोडीच उगवतात. आपल्या घराचीही थोडी काळजी ठेव. कुठेही जाऊ नकोस, गप्प घडीच राहा." बाहेर उभा असलेला आरव सासू सुनेची ही संवाद ऐकत असतो. थोड्या वेळाने तीच आई आरवला म्हणते, "बेटा, आज राधाचा वाढदिवस आहे. तिला काहीतरी भेटवस्तू घेऊन जा. शेवटी ती तुझी लहान बहीण आहे, तुझी वाट बघत असेल." आरव शांतपणे म्हणतो, "ठीक आहे आई, जातो." आई म्हणते, "बेटा, रिकाम्या हाताने जाऊ नकोस. काहीतरी पेढे व फळं घेऊन जा." यावर आरव आईकडे गंभीरपणे पाहतो आणि म्हणतो, "आई, एवढं सामान का आधी? आपलं घर बघायला हवं, नंतर नातेसंबंध. पैसे झाडावर थोडी चुकतात. आपल्यालाही हात आवरत चालायला हवं हो ना?" आई काही क्षणांसाठी शांत झाली. तिला समजलं की मुलगा सगळं ऐकलं आहे. आरव पुढे आला आणि म्हणाला, "आई, पूजा देखील तर तिच्या घरातली मोठी मुलगी आहे. तिला हक्क नाही का? ती तिच्या भाऊ बहिणींना काहीतरी देऊ शकेल, प्रेम करू शकेल. जसं मी माझ्या बहिणीसाठी काही घेऊन जाऊ शकतो, तसंच पूजा पण तिच्या माहेरी जाऊ शकते." आरवने आईचा हात धरत म्हणाला, "आई, नात्यांपेक्षा मोठं काहीही नसतं. तुम्हाला काय वाटतं? आरवने आपल्या आईसोबत योग्य केलं का? बोला." राधे राधे.